मी विकास शिंदे. विकास शिंदे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नागपूर या ठिकाणी. येण्यामागचं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे साहित्य आहे, जे महाराष्ट्र सरकार प्रकाशित करतं, त्या साहित्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी NG कांबळे सर IPS हे सेवानिवृत्त आहेत. त्यांचं आता रनिंग 92 वर्ष चाललेलं आहे. तर ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे साहित्य आहे, जे महाराष्ट्र सरकार छापते, त्यावर ते सदस्य होते. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेही लोक बाबासाहेबांचं साहित्य महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेलं असेल ते वाचत असत, तर पहिल्या पेजवर त्यांची नावं आहेत. वसंत मून, कासारे सरांचं NG कांबळे म्हणून हे नाव आहेत. ते खंड छापण्यामध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे. सरांनी जनता, प्रबुद्ध भारत, तथागत, रिपब्लिकन यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. यांचे 150हून यांचे लेख इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. आणि सरांना आंबेडकर गौरव पुरस्कार भेटलेला आहे, जीवन गौरव पुरस्कार भेटलेला आहे. असे अनेक पुरस्कार सरांना भेटलेले आहेत. सरांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. धम्मक्रांती, रणजितची प्रतिक्रांती, पुन्हा पुणे करार, पुन्हा बुद्धांनी विपස්සना सांगितली आहे का, अशी अनेक पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. सरांचं 1953 पासून या चळवळीचं ते चळवळीमध्ये काम करत आहेत. त्यांचा 1935चा सरांचा जन्म आहे. तर 1953 पासून ते काम करत आहेत चळवळीमध्ये. आणि IPS म्हणून ते रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहे. सर, आज आपण सरांना आपल्या साहित्याविषयी चर्चा करूया. नमो बुद्धाय, जय भीम सर. नमो बुद्धाय, जय भीम. तर जे कोर्टामार्फत बाबासाहेबांचं जे साहित्य होतं ते गव्हर्नमेंटला स्वाधीन केलं होतं. ते साहित्य असं आम्हाला ऐकायला भेटलं, भरपूर प्रमाणात साहित्य होतं. तर ते साहित्य आता आज कुठे आहे? जे 5 टका म्हणून आम्ही वाचलेलं आहे, 5 टका म्हणून जे साहित्य भरून दिलेलं आहे कोर्टाच्या थ्रूने महाराष्ट्र सरकारला, ते साहित्य आज कुठं आहे? ते साहित्य वसंत मूळ यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी प्रकाशन समिती स्थापन केली होती गव्हर्नमेंटने, ते साहित्य त्यांना वसंत मूळ यांना त्यांनी सुपूर्द केलेलं होतं. त्यात त्या काही 3-4 ठिकाणी भरून साहित्य होतं. आणि वसंत मुळांनी ते साहित्य सर्वकडे बरोबरपणे प्रिंट करता येईल या दृष्टिकोनातून ते लावण्याचं काम केलेलं होतं. आणि त्यांनी विषयवार त्यातलं साहित्य आपल्याला खंड 16 पर्यंत प्रकाशित केले आहे वसंत मूल यांनी. तर दुसरा प्रश्न असा आहे सर, आजपर्यंत फक्त 23 खंड प्रकाशित झालेले आहेत. उर्वरित साहित्य प्रकाशित का होत नाही, याची कारणे काय? याची कारणे एक तर महाराष्ट्र सरकारचा बाबासाहेबांचे साहित्य चांगल्या रीतीने आणि ॲक्युरेट अशा प्रकारे प्रकाशित व्हावं असा काही त्यांचा काही कल काही दिसत नाही. पण आपल्याला आतापर्यंत आपल्याला फक्त 23 खंड भेटलेले आहेत साहित्य प्रकाशनमध्ये. पण बाबासाहेबांचं साहित्य असं अपाट आहे, तर ते 175 खंड होतील असं साहित्य आहे. पण आतापर्यंत फक्त 23च खंड आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर बाकीचं साहित्य बाबासाहेबांचं कुठं आहे?
बाकीचं जे साहित्य आहे ते आपल्याला शोधावं लागेल. दुसरी गोष्ट एक आहे की खंड 20 पर्यंत वसंतमून आणि कासारे, NG कांबळे यांनी काही प्रकाशित केलं आहे. त्यामध्ये खंड 20 20. 20 पर्यंत त्यांनी प्रकाशित झालेलं आहे. हम्म. आणि ते त्यांना शोधूनच त्यांनी प्रकाशित करावं लागलं. बाकीचं मूनने जे साहित्य प्रकाशित केलेलं आहे ते बाबासाहेबांनी जे कलेक्ट केलेलं होतं, बाबासाहेबांच्या वेळेसपर्यंत होतं ते साहित्य आहे ते. मग आपण आता 4 टायमाला तुम्ही म्हणाले की गव्हर्नमेंटला आपण काय 3 किंवा 4 ट्रका भरून साहित्य दिलेलं आहे. हा, मग ते 3 ट्रका 4 ट्रका भरून दिलेलं साहित्य फक्त 23 खंडापुरतंच मर्यादित झालं का? तर त्याच्यावर जास्त खंड प्रकाशित व्हायला पाहिजे ना. माझ्या विचाराप्रमाणे किंवा संशोधनाप्रमाणे आपण जर बाबासाहेबांचं साहित्य देशात आणि विदेशात शोधतो म्हटलं तर निदान 100च्या वर साहित्यिकांनी प्रकाशित होऊ शकतो. खंड. खंड हम्म. महाराष्ट्रामध्ये सर्वच आपल्या समाजाला किंवा आदर समाजाला इंग्लिश येत नाही. मग ते साहित्य जास्त इंग्लिशमध्ये प्रकाशित आहे. हो. काही मला वाटतं 20, 19, 18 खंडामध्ये 3 आणि 17 खंडामध्ये 3 असं काही साहित्य मराठीमध्ये छापलेले आहे. हो, मग बाकीचं साहित्य मराठीमध्ये काय येत नाही याची कारणे काय? याचा कारण असं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या प्रकारे समिती नेमून त्यांना योग्य ठिकाणी डायरेक्टिव्ह देऊन ते साहित्य शोधण्याकरता प्रोत्साहित बिलकुल केलेलं नाही. आणि त्याप्रमाणे त्या समितीने जसे की आता आपण पाहतो की जे खंड आता आपल्याला दिसत आहेत ते जे समितीचे सचिव होते त्यांनी केलेलं आहे. वसंत मोहन साहेबांनी. वसंत मून यांनी त्यांनी खंड 16 पर्यंत काम. 16. हा. 17 ते 20 हा. NG कांबळे आणि ML कासरे, अच्छा. डॉक्टर ML कासरे अच्छा. यांनी त्यांनी संशोधन करून ते केलेलं आहे. अच्छा. तर खंड 17 ते 20 पर्यंत हे जवळजवळ 4,500 पेजेसचं काम आहे. अच्छा. आणि ते आपण आता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या त्यांनी पार्टमध्ये त्यांनी प्रकाशित झालं आहे. अच्छा. तर हे कसं आहे, एवढं साहित्य बाबासाहेबांचं अपाट असताना आज आपल्याला समाजापर्यंत हा विषय गेला पाहिजे की बाबा बाबासाहेबांचं जे साहित्य प्रकाशित होत नाही, तर त्यासाठी आपल्याला जन आंदोलन करण्याची गरज आहे का? अवश्य, आवश्यकच आहे. हे साहित्य प्रकाशित व्हावं. मी साधारणतः 25 वर्षापासून या समितीचा सदस्य होतो आणि त्यानुसार जे मला काही वाटलं की हे खंड कसे प्रकाशित आणि ॲक्युरेट होतील, तर आजपर्यंत मी 12 पत्र जे अध्यक्ष होते मिनिस्टर त्यांना लिहिलेले आहेत. परंतु जे सदस्य नंतर सचिव म्हणून त्यांनी त्या पत्राचं सुद्धा कॉग्निझन्स कोणी घेतलेलं नाही, म्हणजे गव्हर्नमेंटने. तर लोकांपर्यंत ते साहित्य विचारास जाणार नाही, तर लोकही उठाव करणार नाही. बरोबर.
काही पत्र मी याच्यात टाकलेले आहेत, हे असं आपल्या दुसरीकडे प्रसिद्ध हा. केलेले आहेत, हम्म. परंतु लोकांनी सुद्धा त्याचं दखल घेतली नाही. हम्म. त्यासाठी सर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हे आपल्याला मीटिंग घेऊन हे जनजागरण करणं गरजेचं आहे. कारण हे काय प्रत्येक समाजाच्या पुढं जात नाही. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावागावामध्ये जाऊन आपल्याला लोकांना त्यांना गायडन्स करून हे सांगावं लागेल की बाबासाहेबाचं एवढं साहित्य आहे, हे आपल्याला प्रकाशित करायचं आहे, पण इथलं महाराष्ट्र सरकार ते त्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या समाजाला जागृत करूनच करावं लागेल सर. अवश्य, त्याशिवाय मार्ग नाही. कारण शेवटी जन आंदोलनाशिवाय मार्ग नसतो. कारण मला वाटते आपले महाराष्ट्रामध्ये 10 आमदार काय आहेत वाटतं बौद्ध समाजाचे. हो, हा, बौद्ध समाजाचे 10 आमदार असताना आमदार आणि खासदार, आमदार आणि खासदार एक बाबासाहेबांच्या साहित्यासाठी का पुढे येत नाही की बाबा हे साहित्य प्रकाशित करा. त्या दृष्टीने ते काही अगदी न्यूट्रल असल्यासारखे वागतात की बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित व्हावं, ते लोकांकडे जावं, लोकांनी त्यांचा काही अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांना जे पाहिजे होतं त्यांची समाजात एक प्रकारे बाबासाहेबांना हे पाहिजे होतं की समाजात रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी हा जो महत्वाचा मुद्दा होता त्यांचा, तो मुद्दा तसाच राहिला. समाजाचं परिवर्तन करणं आणि त्यांच्या विचारानुसार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी आपल्या समाजाला काही डायरेक्टिव्ह दिलेल्या होत्या. त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे समाजात काही अद्याप परिवर्तन झालेले. हे कसं आहे, आज आपले 23 खंडच वाचून समाज एवढे क्रांती करतोय समाज. तर सर्व खंड प्रकाशित झाले तर काय होईल? ते सर्व बाबासाहेबांचे विचार असलेले, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ नसलेलं साहित्य, बाबासाहेबांचं साहित्य असलेलं पाहिजे. बरोबर आहे. ते जर प्रकाशित झालं तर समाजात परिवर्तन होऊ शकते. जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे आतापर्यंत, पण अप्रकाशित जे साहित्य आहे त्याची यादी सरकार का जाहीर करू शकत नाही? त्यांनी केली पाहिजे ना. ते सरकार ती यादी नाही, परंतु तशी यादी मी तयार केलेली आहे. अच्छा. मी आणि कासारे केली आहे. परंतु आपल्याला तशा बाबासाहेबांच्या कार्याला वाहिलेला आपल्याला प्रकाशक दुःख हे आहे. जरी मी आता त्या समितीमध्ये नाही आहे, अच्छा, तरी मी सातत्याने बाबासाहेबांचं साहित्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. मी आजही कोणी योग्य प्रकाशक मिळाला, निदान 3-4 खंड मी प्रकाशित करू शकतो. अच्छा, एवढं साहित्य आहे तुमचं? एवढं साहित्य मी गोळा केलेलं आहे. बरं, जे आता अप्रकाशित साहित्य तुमच्याकडे आहे बोलले तुम्ही, ते तुम्ही गव्हर्नमेंटला काय कळवलं का बाबा हे, की बाबा हे माझ्याकडे साहित्य आहे, तुम्ही प्रकाशित करा, काय असं काही? काहीच नाही सर. त्या प्रकारे जो सदस्य सचिव असायला पाहिजे तोच करेल ना. अच्छा. तोच तयार व्यवस्थित करून गव्हर्नमेंटकडे प्रपोजल देईल. आज ही परिस्थिती आहे की आपण साहित्य तयार करायचं
आणि दुसऱ्याने कधी ते कधी वेगळ्या पद्धती कधी प्रकाशित करावी अशा प्रकारे आहे. हम्म. आज जे काही आपण म्हणतो हम्म. जे साहित्य अवेलेबल असू शकते हम्म. आहे ना ते. हम्म. आणि दुसरी गोष्ट प्रकाशक नाही आहे हे एक मत हे एक दुःख आहे. अच्छा. हम्म. आणि असे लोक आपल्या समाजात आहे की आपण योग्य रीतीने कधी प्रकाशित केलेलं साहित्य हम्म. असलं हम्म. तर असे बोलणारे आहेत अच्छा. हे साहित्य गव्हर्नमेंट कडून चोरी यांनी चोरलं आणि प्रकाशित केलं. हो बरोबर आहे. हम्म. ही परिस्थिती आहे ना. हो मग काय करणार? बरोबर. ज्यावेळी आपले ब्रिटिश असताना बाबासाहेब मंत्री होते, 11 खात्याचे मंत्री होते. हम्म, हम्म? हम्म. ते साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे का? का ते मी ऐकलं होतं की ते 11 खंड तयार होतील असं साहित्य बाबासाहेबांनी दिलं आहे. नाही त्याविषयी मला कल्पना हम्म. कारण मी ते वाचलं होतं की त्याचे 11 आहे, खंड आहे, तयार आहे, होतील आहे. असं साहित्य आहे. नाही नाही ते 11 बाबासाहेब पाणी शेती हे जो होते मंत्री होते त्यांनी लिखाण केलेलं आहे. नाही 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 ते हम्म. त्याच्यापेक्षा काही जास्त मिळू शकते तुम्हाला. हम्म. त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतं. आणि जे बाहेर देशामध्ये जे साहित्य आहे हम्म, बाबासाहेबाचं हम्म, की बाबा पुणेकराराच हे 1932 साली बाबासाहेब गेलेलं आहे, हम्म, गेलेले आहेत, हम्म. ते साहित्य बी बाहेर देशातून आणण्याचा प्रयत्न केला का आपल्या लोकांनी? नाही. त्या साहित्यावर सुद्धा खंड प्रकाशित होऊ शकतात. का नाही? हम्म. पण ते साहित्य आणण्यासाठी कुणी प्रयत्न केलेला नाही. जसं काही आपण साहित्य जे प्रकाशित केलेलं आहे हम्म. त्यात बाबासाहेबाचे जसं आम्ही एक खंड केला आहे. मला वाटते खंड कदाचित तो 18वा असावा. हम्म. 18वा. तर त्यात बाबासाहेबांनी जे राऊंड टेबलच्या दरम्यान जे त्याचे हे झालं त्यांचा भाषणं वगैरे झाले. हा हा त्यातले 2-3-4 भाषणाचं आम्ही ट्रान्सलेशन करून खंड 18 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. अच्छा. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अप्रकाशित साहित्य आहे हम्म. ते साहित्य कोणत्या कोणत्या विषयावर आहे असं आहे? राहिलेलं साहित्य कोणते विषय असतील ते तुम्हाला माहिती असतील? ते बाबासाहेबांनी आपले जे भाषणं दिलेले आहेत हम्म. आता पर्टिक्युलरली मराठीत वगैरे दिलेली जी भाषणं वगैरे आहेत हम्म. ते आपण प्रकाशित केलेली आहेत ती गोष्ट हम्म. वेगळी आहे. हम्म. परंतु विदेशामध्ये दिलेली भाषणं हा. ही महत्वाची आहेत. हम्म. एक दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडलेले होते ते विचार विदेशामधल्या पेपरमध्ये प्रकाशित झालेले आहेत. अच्छा. हम्म. ते शोधून त्याला प्रकाशित करणं आवश्यक आहे. जसं घटना समितीच्या वेळची परिस्थिती तर बाबासाहेबांनी जे घटना समितीमध्ये आपले विचार मांडत गेले इकडे घटना समिती आणि दुसऱ्या दिवशी ते प्रकाशित होते. असे पेपर असे वर्तमानपत्र त्या काळात प्रकाशित झालेले आहेत. जसे अमृत बाजार पत्रिका आहे किंवा इतर पेपर आहेत ते कलेक्ट करून मग प्रकाशित करणं आवश्यक आहे. बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी जे आपले बौद्ध समाजाचे आमदार आहेत त्यासाठी आपण काय पत्रव्यवहार केला का, भेटले का की बाबा यासाठी तुम्ही पुढाकार घ्या बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी, असं त्या आमदाराकडे काय आपण लेखी पुरावे काय केलेले आहेत का त्यांच्याकडे? त्यांचं आपल्याला पाहिजे ते कॉपरेशन कधीच मिळालं नाही. अच्छा. कधी मिळालं नाही आणि कोणीही त्याबद्दल आतापर्यंत माझ्या या 25 वर्षात कोणी विचारणा केलेली नाही. म्हणजे यांना बाबासाहेबांचं काही देणे घेणं नाही, फक्त यांना आमदारकी पाहिजे आणि आमदारकी करून आपण कसे आपल्या 10 पिढ्या बसून खातील बस बस यासाठी पैसा कमवणे आहे.
पण बाबासाहेबाचं साहित्य बाहेर यावे, आपला समाज वाचेल, त्यातून समाज जागृत होईल, हे यांना देणं घेणं नाही नाही नाही. नाही, अगदी आपण जे म्हणता अगदी हा. 100% त्याने बरोबर आहे. यासाठी आमदार तर ते काम करणारच नाहीत, तर आपल्याला जनरेटा हे आंदोलनच करून हे साहित्य आपल्याला प्रकाश करावे लागेल. हाच आपल्यापुढे पर्याय आहे. कोणता खासदार आमदार ह्याच्यामध्ये त्यांना देणे घेणं नाही. नाही, फक्त बाबासाहेब राजकारणापुरतं पैसा कमवण्यापुरतं ह्याने बाबासाहेब घेतलेले आहे. अगदी स्वार्थ स्वार्थापायी. स्वार्थ आहे. जर यांनी खरंच बाबासाहेब घेतले असते तर हे पुढे आले असते ना, हो, की बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित झालं पाहिजे. असा कोणताही आमदार खासदार मी बी पाहिलेला नाही आतापर्यंत. तुम्ही सांगा की आतापर्यंत कोणीतरी विधानसभा किंवा लोकसभेमध्ये हा प्रश्न उचलला का? नाही. बरोबर आहे. आर एस गवईने हम्म, खंड प्रकाशनाच्या विषयी हम्म, आत्मीयता दाखवलेली आपल्याला दिसून येते. हम्म, हम्म. हे मी कबूल करतो. आर.एस. गवई म्हणजे आपले रासू गवई काय? रासू अच्छा. त्यांनी हम्म. त्यांनी प्रश्न उपस्थित केला का? उपस्थित केला. एवढं नाही की खंड प्रकाशित झाले पाहिजे अच्छा. या दृष्टीने ते MP जरी असले, हा हा हा. ते MP असले हम्म, तरी ते खंड प्रकाशनाविषयी जी मीटिंग होत असे, हम्म, हम्म, जी बैठकांनी हा. आयोजित केल्या, हम्म. त्या बैठकीला आवर्जून उभे राहत अच्छा. आणि त्याकरता हम्म. ते आमच्याशी नेहमी कॉन्टॅक्ट करत असत. अच्छा. तसेच मीटिंग आयोजित केली, ते जरी दिलेलं असले, हम्म, त्यांना ते पत्र जात असे मीटिंगचं, हम्म. ते आम्हाला फोन करत असत अच्छा. की आपल्याला या मीटिंगमध्ये का नाही जायचं आहे, कोणता खंड घ्यायचा आहे, हम्म, हा खंड घ्यायचा. तर या खंडामध्ये काय काय ती पूर्ण माहिती आमच्याकडून घेत असत. हम्म, हम्म. तो फोन सांगता मला आणि आधीच आपल्या डॉक्टर कासारे अच्छा. यांना, हम्म, आणि डॉक्टर कासारेंना ते सांगायचे हम्म, की मी आपल्या या खंडाची ही मीटिंग ठेवली नाही या तारखेला, हम्म. मी येणार आहे दिल्लीवरून, अच्छा. आणि दिल्लीहून आल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही कनी आपल्या कॉलेजमध्ये कनी मला भेटा हम्म, आणि ते मला माहिती त्याची पूर्ण द्या. आणि त्याप्रमाणे ते बरोबर कनी ते मीटिंगच्या दिवशी हजर राहायचे आणि हजर राहून माहिती पूर्ण करून घ्यायचे. आणि जी मीटिंग त्यांनी यात मंत्रालयात होत असे, हम्म. त्या मीटिंगला त्या तारखेला बरोबर राहत असत आणि काहीही डिस्प्यूट येणार नाही अशा प्रकारे हम्म, जे खंड तयार झालेले असतात, आम्ही ते तयार हम्म. केलेले असतात, हम्म, ते त्याचा काही ते पाहून घ्यायचे, आधीही पाहून घ्यायचे हम्म. आणि ते प्रकाशनाकरता. म्हणजे एकमेव हम्म? एकमेव रिपब्लिकन नेते नेते. की त्यांनी बाबा बाबासाहेबांच्या हो, हो, साहित्य हो, प्रकाशनामध्ये हो. पुढाकार घेतला होता. हम्म. नंतर कोणत्याच नेत्यांनी त्या नाही, साहित्यासाठी नाही, पुढाकार नाही. घेतलेला नाही. म्हणजे हे दुःखाची बाब आहे. दुःखाची बाब. एक घटना अशी आहे त्यात, हम्म, खंड 20 हम्म, तो प्रकाशित करायचा होता. हम्म, त्याप्रमाणे ते कासारे आपले गवई साहेब त्यांनी आली. हम्म, हरी नरकेने खंडाच्या प्रकाशनाच्या बाबतीत काही आस्था दाखवलेली नाही. हम्म, हम्म, इवन त्यांचं कोणत्याही प्रकारचं योगदानही नाही. हम्म, हम्म. तर आल्यावर कारण ज्या दिवशी काही मीटिंग होती त्या दिवशी काही आम्ही प्रकाश खंड घेऊन मंत्रालयात गेलो. हम्म, तर तो खंडाविषयी त्यांनी कोणता खंड आहे तो आपला पाहिला तो हो, तर मीटिंगला जाऊ. त्यात हरी नरके हा वास्तविक सदस्य सचिव म्हणून पद मिळवलं होतं.
हम्म, हम्म, वास्तविक पूर्ण जबाबदारी त्याची होती. हम्म, आम्ही काही सर्व काही खंडाचं कंपायलेशन वगैरे करत असो. हम्म, तर जेव्हा काही खंड प्रकाशित करण्याचा प्रसंग आला, हम्म, आम्ही मंत्रालयामध्ये बसलो असताना गवई आले. गवई साहेबांनी मग त्यांनी म्हटलं, हा खंडकर जे मीटिंगमध्ये सदस्य होते, त्यापैकी दोघच होते त्यावेळेस, हम्म, नंतर आले बाकीचे, हम्म, तर हा खंड प्रकाशित करायचा. हरी लडके म्हणायला लागले हम्म, की हा खंडामध्ये बाबासाहेबाचं साहित्य आहे, हे कशावरून? हम्म, वास्तविक ते सदस्य सचिव, अच्छा, हे त्यांचं काम होतं. हा हा हा, परंतु त्यांनीच ऑब्जेक्शन घेतलं. हम्म, रासू गवई हम्म, उभे झाले आणि सरळ म्हणायला लागले हम्म, की यात ऑब्जेक्शन घेण्यालायक काय आहे, तुला काय म्हणायचं आहे? हम्म, नाही म्हणजे यात बाबासाहेबांचं साहित्य आहे, हे कशावरून? हम्म, तर बाबासाहेबांचं साहित्य आहे कशावरून? हम्म, तर म्हणे हा खंड मी वाचलेला आहे हम्म, हम्म, आणि त्याप्रमाणे प्रकाशित केलं. गवई साहेब पूर्ण म्हणाले हम्म, की तू जे ऑब्जेक्शन घेतलेलं आहेस, हम्म, त्या ऑब्जेक्शनला कधी तू मीटिंग मध्ये कधी हा मुद्दा उपस्थित करशील. हम्म, हा खंड मी वाचलेला आहे आणि तो प्रकाशित करायचा, हे लिही तू अगोदर हम्म, आणि ते मग मीटिंग मध्ये ठेव. हम्म, तर तो काही लिहिण्याच्या ह्याच्यात मूड मध्ये नव्हता. हम्म, ते म्हणा, अरे ते पत्र, ते माझं म्हणणं लिही हम्म, हम्म, की मी हा खंड पूर्ण वाचलेला आहे आणि हम्म, त्याच्यात काहीही चुका नाहीत, हम्म, ते लिही अगोदर. हम्म, आणि त्याप्रमाणे त्याला लिहिणार भाग पडलं अच्छा, आणि त्याप्रमाणे खंड 20वा हम्म, प्रकाशित झाला. हम्म, जे त्या खंडाचा सदस्य सचिव असताना जबाबदारी त्याची होती, हम्म, पण ती जबाबदारी त्यांनी न घेता त्यानं सांगितलं, यात बाबासाहेबांचं तर साहित्य कशावर? हम्म, जे जे आस्था पाहिजे प्रकाशनाच्या हा, बाबतीत, बरोबर आहे, ती आस्थाच का नाही, कुणालाच नाही, कुणालाच नाही, कोणत्याच नेत्याला नाही, कोणत्याच नाही केला नाही. नाही, ही फार दुःखाची बाब आहे. ही दुःखाची बाब आहे, हम्म, नक्कीच दुःखाची बाब आहे. हम्म, आणि आताही तीच परिस्थिती आहे. हम्म. कारण का की बाबासाहेबांचं साहित्य एवढं जगामध्ये कुणाचं साहित्य एवढं विकलं जात नाही तेवढं बाबासाहेबांचं साहित्य हो विकलं जातं. हो, खरी गोष्ट कारण आहे. मला वाटतंय 2004 का 5 हम्म. की 4 करोडचं साहित्य आपल्या दीक्षाभूमीला विकलं हो होतं. असं पेपरमध्ये सुद्धा आलं, मी हो हो वाचलं हो होतं ते. हो. आणि स्वतः सुशीलकुमार शिंदेनी ते सांगितलं हम्म, होतं. हम्म, मग एवढं साहित्य विकलं जातं हम्म, तरी ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची, ह्या महाराष्ट्र सरकारची ह्याच्यामध्ये असता नाही हम्म, बाबासाहेबाचं हम्म, साहित्य प्रकाश करण्यामध्ये, हम्म, साहित्य प्रकाशनामध्ये, तर ही दुःखाची बाब आहे. खंड 17च्या बाबतीत हम्म, त्याचं प्रकाशन 3 खंड आहेत. ते हो, 17 मधले 17 मध्ये 3 खंड आहेत. त्याचं प्रकाशन शिंदे मंत्री असताना झालं. सुशीलकुमार शिंदे. हम्म. हम्म, ते आपल्या भाषणात म्हणाले हम्म, की हे बाबासाहेबाचं जे साहित्य आहे, हम्म, यापासून आपल्याला काही जे काही मिळते, हम्म, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे नफा होतो, हम्म, आपल्याला 4 कोटी सगळ्याने फायदा हम्म, होतो. हम्म, हम्म, तर हे काही शिंदे साहेबांनी म्हटलं. हम्म. जे बाबासाहेबाबरोबर जे त्या काळी काम करत होते, हा हा हा. जे कार्यकर्ते होते, बाबा खरात म्हणा, हम्म. हे म्हणा, ह्यांच्याकडे बाबासाहेबाचं साहित्य पहिलं पडलेलं असेल ना, हो, मग ते साहित्य कुणाकडे आहे ते? ते त्यांच्या फॅमिलीकडेच आहे. हम्म. तर ते साहित्य आपण घेतलं पाहिजे आणि ते महाराष्ट्र सरकारकडे देऊन त्याचे खंड प्रकाशित करायला पाहिजे. जो सदस्य सचिव असतो, अच्छा. हम्म, हम्म, जो काही त्या
नेमलेला असतो अच्छा. त्याला बाबासाहेबांच्या आधी सांगितल्याप्रमाणे हम्म. बाबासाहेबांच्या चळवळीचं पूर्ण ज्ञान हा. इंग्रजी आणि मराठी हिंदी हम्म. 3 भाषेचं पूर्ण ज्ञान हम्म. ह्या गोष्टी अशातला जो असेल हम्म. व्यक्ती हम्म. तोच हे करू शकतो. हम्म. बरोबर आहे. असा सदस्य सचिव नाहीये. हम्म. या काळामध्ये फक्त वसंत म्हणून म्हणा हम्म. खरात म्हणा हम्म. यांचं या लोकांनी कामं केलेली आहे. अच्छा. हम्म. पण ही क्वालिफिकेशन असलेला मनुष्य हम्म. नाहीये. हम्म. आणि सदस्य सचिव नेमताना हम्म. महत्वाच्या ह्या 3-4 गोष्टी आहेत हम्म. त्यात तो आहे बसतो की नाही हम्म. हे गव्हर्नमेंटनं पाहून त्याने नंतर का नाही सदस्य सचिव बसवलं पाहिजे. हम्म. जर हम्म. ज्याला का नाही तुम्हाला का नाही बाबासाहेबांच्या चळवळीचं आणि बाबासाहेबांच्या साहित्याचं ज्ञान नाही हम्म. आणि फक्त तो प्रसिद्धी करता तिथे बसत असेल हम्म. काही हम्म. आणि हीच बाब सध्या आहे. अच्छा. हम्म. ही हे क्वालिफिकेशन आवश्यक आहे. हम्म. इतकंच नाही हम्म. की जेथे जेथे आपल्याला का नाही बाबासाहेबांचं साहित्य मिळेल हम्म. तिथे त्यांनी दौरे करून अच्छा. ते साहित्य का नाही गोळा करावं. गोळा करा पाहिजे. बरोबर आहे. कुठं कुठं बाबासाहेबांचं साहित्य पडलेलं आहे हा, पुण्या कार्यकर्त्याकडे आहे त्याचा शोध घेऊन ते साहित्य गोळा करून ते खंडामध्ये आपण प्रकाशित केलं पाहिजे. आता जसं बाली आहे सर आपले बाली पंजाबचे पंजाबचे केलार बाली. हा. त्यांच्या घरी जर आपण कॉन्टॅक्ट केला हम्म. त्यांचं साहित्य मिळेल. हो. भगवान दास आहेत. भगवानदास बी. बरोबर आहे. भगवान दास कर्डेचं साहित्य पुस्तक पडलेलं होतं. हम्म. बरोबर. दिल्लीला कथा मी गेलो असताना हम्म. भगवानाचे संबंध माझे जवळचेच होते. हम्म. त्यांनी त्यांच्या घरी नेलं मग हम्म. आणि मला दाखवलं त्यांचे याचं पूर्ण काय रूमच्या रूम काय पुस्तकाने भरलेले होते बाबासाहेब. अरे बापरे. हो. मोठंच आहे. पुन्हा नानकचंद गुप्त असतील नानकचंद दत्तो हा त्यांच्याकडे. त्यांच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट हा. करते. आता बाली तर नाहीत. बालीच्या आपल्या बाली साहेबांच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करावं लागेल. हो. पुन्हा आपल्या नानकचंद गुप्तच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करावं लागेल. हो. पुन्हा भगवानदास यांच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करावं लागेल. त्यासाठी मेहनत घेऊन ते साहित्य गोळा करून भरपूर खंड प्रकाशित होतील. कलकत्त्याला आपले हे होते काय नाव त्याचं त्यांच्याकडे साहित्य मिळालं कलकत्त्याला. ज्याला बाबासाहेबांनी उभं केलं होतं ना त्यांच्याकडे ते साहित्य असेल. त्यांच्याकडे साहित्य ठीक आहे. म्हणजे जे बाबासाहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत आणि थोडस त्यांचा साहित्याशी काही टचही आहे अशा लोकांना कॉन्टॅक्ट जर केलं आता जे काय केलं असेल ते गेलं परंतु जे अवेलेबल आहे ते काही मी जेव्हा काही या समितीच्या सदस्यत्वाने आणि संपादक मंडळात आलो तर त्यावेळेस नागपूरमधले बरेचसे लोक त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत होते. तर त्या दृष्टीने मी काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला काही मिळत असेल तर त्यांनी हे पुस्तक लिहिलं बा ते पुस्तक लिहिलं तर ते काही तुमच्याकडे साहित्य पडलेलं असेल. त्यांच्या घरच्या लोकांनी मला उत्तर एक दिलं ते कागद आम्ही कधी जाऊन टाकले. बरोबर. फार विचित्र परिस्थिती. ज्यांचा बाबासाहेबांशी संबंध होता बाबासाहेबांच्या चळवळीची संबंध होता अशा लोकांना मी कॉन्टॅक्ट केले काही लोकांना. पण ही परिस्थिती आहे. तर हे होते आपले NG कांबळे सर IPS निवृत्त अधिकारी. त्यांचं 92 वर्ष आहे. बघा त्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशन मध्ये. म्हणून आज ते कर्माचं फळ बुद्धांनी जसं सांगितलं नाही जे कर्म करा त्याचं फळ भेटेल. तर 92 वर्षाचे सर आहे. तर आज बी ते बाबासाहेबांचं साहित्य
प्रकाशित व्हावं ह्या वयामध्ये ते फार प्रयत्नशील असतात. गव्हर्नमेंटला ते पत्र पाठवतात, महाराष्ट्र सरकारला आहे की ह्या साहित्याबद्दलचं प्रकाशन करावं. तर आजच्या जी आपली मुलाखत आहे यामधून एकच आपला सूर निघतो की आपल्याला आमदार खासदार आपल्या काही कामाचे नाही. कुणीही आमदार खासदार बाबासाहेबाचं साहित्य प्रकाशित व्हावा म्हणून पुढे येत नाही. सर्व ना राजकारण करून पैसे कमवायचे आहेत. तर ह्यासाठी आपल्या समाजाने एक मोठं जन आंदोलन सुरू करावं लागेल बाबासाहेबाचं साहित्य प्रकाशन करण्यासाठी. तेव्हा बाबासाहेबांचं साहित्य हे मोठ्या प्रमाणात प्रकाशित होईल. नाही जे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याला वाळवी लागल्याशिवाय राहणार नाही. तर समाजाने, बौद्ध समाजाने आत्ताच जागृत होऊन ही मुलाखत ऐकल्यानंतर प्रत्येक समाजाने विचार करावा की बाबासाहेबांचं साहित्य हे प्रकाशित झालं पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्या समाजाने जागृत होऊन पुढे येऊन बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित करा म्हणून हे सर्वांनी काम केलं पाहिजे. कारण आपण बाबासाहेबांचे देणे आहोत. म्हणून इथून पुढे NG कांबळे सर, प्रकाश बनसोड असतील, हे एक आता प्रकाशन बाबासाहेबांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी एक जिल्ह्यात तालुक्यामध्ये मिटिंगा घेऊन आपल्या लोकांना जागृत करून एक आपण मोर्चाचं आयोजन करणार आहोत. त्यासाठी ह्या कामाला लवकरच सुरुवात करूया. आज नागपूर या ठिकाणी आपण इथेच थांबूया. पुढे लवकरच वेगळ्या विषयावर भेटूया. वेळात वेळ काढून सर तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. जय